रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हो सर. चला. नाना, विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी लवकरच जागा वाटपाचा निर्णय बोलले होते काय? आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या 15 या जुलैच्या शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा हा तिढा संपला पाहिजे. हा तिढा न राहता महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली या महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्षणासाठी, विकासासाठी आणि ज्या पद्धतीने राज्याची तिजोरी आत्ता बसलेले सत्तेतली जी लोक आहेत ते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावाने असेल, रस्ते विकासाच्या नावाने बँकेचं कर्ज मोठ्या प्रमाणात घेतलं जात असेल, PWDच्या सगळ्या संपत्त्या बँकेला गहाण ठेवून ह्यासारख्या योजना आणून त्यांच्या मूठभर आमदारांना आणि त्यांच्या मूठभर मित्रांना फायदा कसा मिळेल अशा पद्धतीचा जो प्रयत्न जो चाललेला आहे, अशा अनेक योजनांच्या बद्दल मी सांगता येईल. आणि म्हणून राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही जॉईंटली या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून जागा वाटपाचा हा जो विषय आहे जुलैच्या 15 किंवा जुलैच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नानाभाऊ, लोकसभेत ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्या पद्धतीने जर विधानसभा तुम्ही स्वबळावर लढले तर त्याचा अधिक फायदा होईल असं वाटत नाही? बघा, जो मुद्दा महत्वाचा आहे हा आहे आम्हाला सत्ता मिळेल की नाही मिळेल की हा विषय नाही आहे. इश्यू आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार ज्या पद्धतीनं ज्या खालच्या लेवलवर जाऊन कोणाच्या परिवाराला तोडतील, कुठल्या पक्षाला तोडतील, परिवारामध्ये भांडण लावतील, हे चित्र आपण मागच्या काळात अनेक काळात पाहतोय आणि पाहतच आहोत. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकजूटच हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला पर्याय असं आम्हाला वाटत आहे. आणि म्हणून आम्ही स्वबळावर लढायचं भाजप सांगतं, कोणी सांगतं तसं नाही, आम्हाला ते बोलायचं पण नाही आहे. पण आम्ही मागच्या वेळेसही राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटना तयारी केलेली होती. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला. आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तयाऱ्या हा सगळा भाग असतोच. पण ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकार्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते. नाना, सुनेत्राताईंना राज्यसभेची उमेदवारी दिली, अजित पवार गटामध्ये जे ते घराणेशाही सुरू झाली का? भाजपच्या कोट्यातून देखील सुनेत्रा पवारांना राज्यसभेची जागा दिल्या जाऊ शकते असल्याची चर्चा आणि मंत्रिपद घेतलं नाही. बघा, आम्हाला ते पवार परिवाराच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बोलायचंच नाही. कारण की त्यांच्या ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने त्या पवार परिवारामध्ये जे भांडणं लावलेली आहे त्यामुळे त्याच्यात न बोललं तेवढंच बरं, म्हणून आम्ही त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही. हो, काल संजय राऊत जे म्हटले ते तुम्ही काँग्रेसकडनं बोललं जात नाही त्याच्यावर की शेफारले 2-4 जागा जास्त निवडून आला, हा शब्दप्रयोग एखाद्या राज्याच्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विरोधात बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे काय त्यांनी आम्हाला नाही म्हटलेलं आहे, तर त्याचं त्यांची जनरल भाषा आहे. आणि राऊत काही पण बोलू शकतात, त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. योग्य वेळ बोलू. पण छगन भुजबळांना साईडलाईन केलं जात आहे का असं दिसून येत आहे? कारण त्यांना अगोदर लोकसभेची तिकीट नाकारलं, आता राज्यसभेवर देखील सुनेत्रा पवार. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की भाजप जे निगडीत जे लोक आहेत
तिथं ओबीसींची अवहेलना होणारच आहे. त्याच्यामध्ये छगन भुजबळ ओबीसी आहेत, पंकजा मुंडेचे काय हाल झालेत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या सानिध्यात जी लोक आली आणि जो ओबीसीचा चेहरा असेल त्याला टार्गेट केलं जातं, हे सातत्यानं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय. फक्त ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर कसा करता येईल त्याच्यावर भाजप काम करते, हेच होते. आणि भुजबळांना त्रास होत आहे ते काही लपलं थोडी आहे. त्यांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं होतं. त्याच भुजबळाला यांनी आता सोबत घेतलेला आहे. त्यावेळेस भुजबळ डाकू होते, आता ते संन्यासी झाले. ही जी भाजपची जी गिरगुट सारखी जी पद्धत आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. भुजबळांना त्रास आहे, त्रास नाही असं मला काय म्हणता येईल. सगळ्यांना त्यांना पण विचारा, त्यांना पण त्रास आहे. काल प्रतिभा धानोरकर यांनी वक्तव्य केलं की मला हरवण्याची सुपारी जी आहे ती जिल्हाध्यक्षांना देण्यात आली होती असं म्हटलं त्या, आणि आता माझ्या जिल्ह्यातल्या तिकिटा मी वाटणार, मी ठरवणार उमेदवार असंही बोलले. त्यांनी काय म्हणाला मला माहिती नाही. आखरी पक्षाच्या तिकिटा किंवा खासदार वाटतं असं कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. अनावधानाने बोलले असतील असं मला वाटतं. आखरी तिकिटा वाटायचा अधिकार हा सगळा हायकमांडचा असते. सीएसी मध्ये सगळ्या तिकिटा वाटल्या जातात, शिफारसी असतात. आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार असतो काँग्रेस पक्षामध्ये, आणि लोकशाही पद्धतीने ही सगळी प्रक्रिया होते. त्यामुळे शिफारस ते करू शकतात, पण आखरी निर्णय सीएसीला घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये पक्षाचे हायकमांड असतात. शरद आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये जी लोकशाहीची सिस्टीम आहे, काँग्रेस पक्षामध्ये लोकशाहीची सिस्टीम आहे ते आपल्याला सगळ्यांना अवगत आहे. नुकसान होईल की फायदा होईल हा नंतरचा भाग असतो, पण लोकशाही पद्धतीनं पक्ष चालला पाहिजे आणि लोकशाहीची पायामुळे ही कायम मजबूत राहिली पाहिजे, हे काँग्रेसचं धोरण कायम राहिलेलं आहे. पण आपण आता पाहिलं की नरेंद्र मोदींचं आता जे खासदार